तर 4 नंबरला जायची सवय आहे. त्याच्यामुळे बाबूराव तुमचा विजय हा निश्चित आहे आणि ते नक्की 4 नंबरला जाऊन याची खात्री देखील मला आहे. चिंता करण्याची आवश्यकता नाही. मध्ये 8 दिवसापूर्वी बाबूराव हसत नव्हते, आता बाबूराव हसायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे बाबूराव तुमचं मताधिक्य 3 लाखाच्या पुढे गेलंय हे देखील आम्हाला सगळ्यांना करायचं. आणि सर्वसामान्य माणसाला दिल्लीमध्ये का जाऊ नये हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी सांगितलं जातं. आज ज्योतिताई या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला भगिनी उपस्थित आहेत. ज्या मतदारसंघात मी या ठिकाणी आलो त्या मतदारसंघामध्ये आमच्या राजेश्रीताई त्या यवतमाळच्या माहेरवासीन आहेत, त्या तिथं लोकसभेची निवडणूक करत आहेत. पण महाविकास आघाडीचे जे विद्वान नेते आहेत त्यांनी त्यांचा अपप्रचार करायला सुरुवात केली आहे की त्यांचं सासर हिंगोलीमध्ये आहे, त्यांचा यवतमाळशी काही संबंध नाही, त्या परक्या आहेत, त्या बाहेरचा उमेदवार आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्याचा बदला घेतला पाहिजे. एखादी बाहेर वाशिंदर स्वतःच्या घरी येऊन लोकसभेची निवडणूक करत असेल आणि तिच्यावर टीका टिप्पणी होत असेल तर त्याचा बदला मतदारांना तुम्ही घेतला पाहिजे. सगळ्या बाहेरवासींनी घेतला पाहिजे, सगळ्या महिला भगिनींनी घेतला पाहिजे. कारण त्या मतदारसंघाबद्दल जम्मू काश्मीरमधून आलेली एक व्यक्ती देखील निवडून आली. काँग्रेसवाल्यांना ती कधी बाहेरची वाटली नाही. या रामटेकमध्ये रामटेक मतदारसंघाची निवडणूक झाली. रामदासजी आपल्याला माहीत असेल देशाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव रामटेकमधून निवडणूक लढायचे. पण पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना देखील रामटेकच्या राम मंदिराचा जीर्णोद्धार करू शकले नाही. ते करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना रामटेकला यावं लागलं ही देखील नोंद प्रत्येकाने घेतली. 22 जानेवारीला आपलं स्वप्न साकार झालं, राम मंदिराचं स्वप्न साकार झालं. काल आम्ही राळेगावला होतो, ज्या राळेगावमध्ये सीतामाईचं मंदिर आहे त्या सीतामाईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची घोषणा देखील काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. मला असं वाटतं की सर्वांना बरोबर घेऊन जाणारं आमचं महायुतीचं सरकार आहे. आणि या महायुतीच्या सरकारमध्ये विकास कामं कशी करायची, प्रकल्प कसे आणायचे, बेरोजगारी कशी पद्धतीने दूर करायची हे सगळं ज्ञान आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. त्याच्यामुळे सचिनजी अजिबात चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही विश्वास दाखवलेला आहे, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप होणार नाही ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली जाईल. मी देखील रत्नागिरी मतदारसंघातनं विधानसभा लढवतो. पण विधानसभा लढवत असताना एका या श्यामभाऊ इकडे आज सचिन भाई मित्र मंडल की ओर से हिंगोली के उम्मीदवार बाबूराव कदम का आज सत्कार भी किया गया और जाहिर सभा भी थी और उदय सामंत मंत्री साहब भी आए थे. इन्होंने क्या बात की? नहीं, आज जो सभा तो नहीं थी, मीटिंग थी पहले कि 2 दिन पहले जो तय हुआ था बूथ कमेटी की मीटिंग सचिन नाइक मित्र मंडल की ओर से रखा जाए बोल के ऐसा हमको ऊपर से मैसेज था. उस हिसाब से हमने पूरे नियोजन किए थे. फिर कल अलग से प्लान हुआ कि कोई मिनिस्टर लोग आने वाले हैं 1-2 या एमएलए या कोई नेता, तो फिर से चेंज हुआ. ऐसा करते करते मीटिंग के स्वरूप से वो सभा में आ गया. तो अभी सभा ही बोलेंगे अपन, क्योंकि आज का दिन जो है किनवट माहौर तालुका ने पूरे महाराष्ट्र में शायद से ये शादी की तिथि बोलते हैं इसको. शादी आज 4 नंबरला जायची सवय आहे. त्याच्यामुळे बाबूराव तुमचा विजय हा निश्चित आहे आणि ते नक्की 4 नंबरला जाऊन याची खात्री देखील मला आहे. चिंता करण्याची आवश्यकता नाही. मध्ये 8 दिवसापूर्वी बाबूराव हसत नव्हते, आता बाबूराव हसायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे बाबूराव तुमचं मताधिक्य 3 लाखाच्या पुढे गेलंय हे देखील आम्हाला सगळ्यांना करायचं. आणि सर्वसामान्य माणसाला दिल्लीमध्ये का जाऊ नये हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी सांगितलं जातं. आज ज्योतिताई या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला भगिनी उपस्थित आहेत. ज्या मतदारसंघात मी या ठिकाणी आलो त्या मतदारसंघामध्ये आमच्या राजेश्रीताई त्या यवतमाळच्या माहेरवासीन आहेत, त्या तिथं लोकसभेची निवडणूक करत आहेत. पण महाविकास आघाडीचे जे विद्वान नेते आहेत त्यांनी त्यांचा अपप्रचार करायला सुरुवात केली आहे की त्यांचं सासर हिंगोलीमध्ये आहे, त्यांचा यवतमाळशी काही संबंध नाही, त्या परक्या आहेत, त्या बाहेरचा उमेदवार आहे. मला असं वाटतं की तुम्ही त्याचा बदला घेतला पाहिजे. एखादी बाहेर वाशिंदर स्वतःच्या घरी येऊन लोकसभेची निवडणूक करत असेल आणि तिच्यावर टीका टिप्पणी होत असेल
तर त्याचा बदला मतदारांना तुम्ही घेतला पाहिजे, सगळ्या माहिती घेतला पाहिजे, सगळ्या महिला भगिनींनी घेतला पाहिजे. कारण त्या मतदारसंघामधलं जम्मू काश्मीरमधून आलेली एक व्यक्ती देखील निवडून आली. काँग्रेस सरकारला ती कधी बाहेरची वाटली नाही. या रामटेकमध्ये रामटेक मतदारसंघाची निवडणूक झाली. रामदासजी आपल्याला माहीत असेल, देशाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव रामटेकमधून निवडणूक लढायचे. पण पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना देखील रामटेकच्या राम मंदिराचा जीर्णोद्धार करू शकले नाही. ते करण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांना रामटेकला यावं लागलं. ही देखील नोंद प्रत्येकाने घेतली. 22 जानेवारीला आपलं स्वप्न साकार झालं, राम मंदिराचं स्वप्न साकार झालं. काल आम्ही राळेगावला होतो. ज्या राळेगावमध्ये सीतामाईचं मंदिर आहे, त्या सीतामाईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराची घोषणा देखील काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. मला असं वाटतं की सर्वांना बरोबर घेऊन जाणारं आमचं महायुतीचं सरकार आहे. आणि या महायुतीच्या सरकारमध्ये विकास कामं कशी करायची, प्रकल्प कसे आणायचे, बेरोजगारी कशी पद्धतीने दूर करायची, हे सगळं ज्ञान आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. त्याच्यामुळे सचिनजी अजिबात चिंता करण्याची काय आवश्यकता नाही. तुम्ही विश्वास दाखवलेला आहे, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप होणार नाही. ही भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये घेतली जाईल. मी देखील रत्नागिरी मतदारसंघातनं विधानसभा लढवतो. पण विधानसभा लढवत असताना एका